बरं, आपला आता 6.2 आपण 6.2 स्टार्ट करणार आहे. येस मॅम. 6.2 मध्ये आपल्याला दोन आणखी छोटे थिअरम आहेत. आपल्याला आहे रिलेशन बिटवीन कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल अँड देअर डिस्टन्सेस फ्रॉम द सेंटर. रिलेशन बिटवीन कॉन्ग्रुएंट कॉर्ड म्हणजे एकरूप जीवा आणि त्यांचं केंद्रापासूनचं अंतर यातील आपल्याला संबंध शिकायचा आहे. म्हणजे एकरूप जीवा ज्या आहेत, समजा एखादं वर्तुळ आहे आणि त्या एखाद्या वर्तुळामध्ये दोन जीवा आहेत पण त्या एकरूप आहेत. बघा, जीवा या एकरूप, सगळ्या जीवा एकरूप नसतात पण दोन जीवा एकरूप असू शकतात एकाच वर्तुळामध्ये. तशा त्रिज्या या सगळ्याच एकरूप असतात, तशा जीवा दोन असू शकतात एकरूप. लांबी त्यांची सारखी असेल की त्या एकरूप होणार. एक वर्तुळ आहे, आपल्याला काय शिकायचंय? आपल्याला शिकायचंय की एकरूप जीवा या आपल्याला एवढं शिकायचं, एकरूप जीवा आणि त्यांचे केंद्रापासूनचे अंतर यामध्ये काय संबंध आहे, यातील संबंध कोणत्या दोन गोष्टी? एक जीवा आणि त्याचं केंद्रापासूनचं अंतर. रिलेशन बिटवीन congruent chords and their distance म्हणजे एक वर्तुळ आहे, या वर्तुळाचा केंद्रबिंदू समजा O आहे. इथे मी एक जीवा घेतलेली आहे ए बी. आता ए बी ची एकरूप जीवा समजा आहे दुसरी, ही समजा आहे पी क्यू. म्हणजे दोघींची लांबी सारखीच आहे. एकरूप कधी होतात जीवा? जेव्हा दोघींची लांबी सारखी असते. आता या दोन जीवा एकरूप आहेत. ए बी ही एकरूप आहे पी क्यू ला, बरोबर. जर आपल्याला प्रमेय दोन आहे त्याच्यामध्ये, एक प्रमेय आणि एक त्याचा व्यत्यास आहे. तर प्रमेय काय सांगतं माहितीये का, की एकरूप जीवा ज्या असतात की नाही, त्या एकरूप जीवा म्हणजे ज्या कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आहेत त्या सेंटर पासून इक्वी डिस्टन्स असतात, म्हणजे त्या केंद्रापासून समान अंतरावर असतात. एकरूप जीवा केंद्रापासूनचं अंतर, आता समजा ए बी आहे, तर ए बी हा केंद्रबिंदू आहे. ए बी चं केंद्रापासूनचं अंतर म्हणजे काय, तर आपण जो लंब काढतो की नाही जीवेवर, हे जीवेवर टाकलेला लंब म्हणजेच त्या ए बी जीवेचं केंद्रापासूनचं अंतर आहे. कळते का मी काय बोलते? हो टीचर. हो जीवेचं टीचर. केंद्रापासूनचं अंतर म्हणजे काय असतं, की तो जो लंब आपण टाकतो की नाही, हा केंद्रातून जो लंब टाकतो तोच केंद्रापासूनचं जीवेचं अंतर असतं. इथे केंद्रापासून ए बी जी जीवा आहे तिचं केंद्रापासूनचं अंतर काय आहे? ए बी जीवेचं केंद्रापासूनचं अंतर काय आहे? लंब जो टाकलेला आहे केंद्रापासून तेच अंतर आहे. लंबांतर जे की नाही, काय झालं? आवाज नाही येत? नाही टीचर, पहिले अटकत होता थोडासा आवाज. केंद्रापासूनचं अंतर काय आहे एबी जीवेचं? एबी जीवेचं केंद्रापासूनचं अंतर हे बघा, कोणत्याही जीवेचं केंद्रापासूनचं जे अंतर आहे ना, ते म्हणजे लंबांतर. जो लंब आपण काढतो की नाही
केंद्रापासून, तेच त्याचं अंतर आहे केंद्रापासूनच. असे वर्तुळ आहे समजा, ही एक जीवा आहे आणि ही दुसरी जीवा आहे, ही AB जीवा आहे, ही PQ जीवा आहे. केंद्रापासूनच ABचं अंतर म्हणजे हे असं लंबांतर जे असतं ते आहे. म्हणजे OM जे आहे ना ते AB जीवेचं अंतर आहे. केंद्रापासून AB जीवा जी आहे ती OM अंतरावर आहे. OM अंतरावर AB जीवा आहे. केंद्रापासून तिचं अंतर OM आहे आणि PQचं जे अंतर आहे ना PQ जीवेचं ते ON आहे केंद्रापासून. थोडं कळतंय का मी काय बोलते? यस मॅम. केंद्रापासूनचं अंतर म्हणजे जे लंब आपण टाकतो तेच अंतर आहे. AB जीवेचं केंद्रापासूनचं अंतर OM आहे आणि PQ जीवेचं केंद्रापासूनचं अंतर ON आहे. तर जर या दोन जीवा एकरूप असतील ना, म्हणजे AB आणि PQ जर एकरूप असतील ना, हा, मग आपल्याला प्रमेय काय सांगतं माहितीये का, जर जीवा एकरूप आहेत ना तर त्यांचं केंद्रापासूनचं अंतर पण सारखं असतं. म्हणजे जर AB आणि PQ एकरूप आहेत ना तर OM आणि ON हे जे त्यांचं दोघांचंही केंद्रापासूनचं अंतर आहे ते सारखं असतं. कळलं का? म्हणजे एकरूप जीवा, हा, थिअरम आपल्याला काय सांगतो की कॉन्ग्रुएंट कॉर्ड जर असतील ना, दोन्ही जीवा एकरूप असतील ना, कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर. इक्विडिस्टंट म्हणजे समान अंतरावर असतात. जर एकरूप आहेत ना तर त्यांचं केंद्रापासूनचं अंतर सारखं असतं, इक्विडिस्टंट असतात त्या सेंटर पासून. म्हणजे जर AB आणि PQ या दोन जीवा एकरूप असतील तर OM आणि ON पण आपल्याला एकरूप मिळतं. कळलं? हो मॅम. प्रमेय कळलं? हो टीचर. सगळ्यांना कळलंय? यस मॅम. आता याचा व्यत्यास काय आहे, कॉन्व्हर्स काय आहे? व्यत्यास आपल्याला काय सांगतो? व्यत्यास म्हणजे उलट विधान असं. समजा एखादं वर्तुळ आहे, या वर्तुळामध्ये समजा दोन जीवा अशा आहेत, एक ही आहे एक ही आहे. हे समजा आहे AB आणि ही आहे समजा XY. अशा दोन जीवा ज्या आहेत त्या जर केंद्रापासून समान अंतरावर आहेत, म्हणजे समान अंतरावर जर दोन्ही जीवा असतील, म्हणजे इथे OP आणि OQ हे अंतर आहे, या दोन्ही जीवांचं केंद्रापासूनचं अंतर आहे. हे अंतर जर अंतर सारखं असेल, म्हणजे जर दोन जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतील तर त्या जीवा एकरूप असतात. मगाशी काय होतं, जर जीवा एकरूप असतील तर त्या केंद्रापासून समान अंतरावर असतात. प्रमेय काय सांगतं आपल्याला की जर जीवा एकरूप असतील, जर जीवा एकरूप तर त्या केंद्रापासून समान अंतरावर असतात. आणि व्यत्यास काय सांगतो, जर जीवा उलट असतं ना विधान, म्हणजे जर जीवा केंद्रापासून समान अंतरावर असेल, म्हणजे हे जर मध्ये येईल आणि हे तर मध्ये येईल. जर जीवा केंद्रापासून काय असतात, समान अंतरावर असतील, तर काय होईल, तर काय, एकरूप असतील. तर त्या जीवा एकरूप असतात. मॅम इंग्लिश मध्ये पण सांगा. कळलं? यस मॅम. इंग्लिश मध्ये काय येणार की जर दोन कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील, इफ
इफ टू कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट, दोन कॉर्ड जर कॉन्ग्रुएंट आहेत, देन म्हणजे तर त्या काय असतात, आणि व्यत्यासामध्ये उलट विधान येतं. उलट म्हणजे काय, हे देनचं इफ मध्ये जातं. म्हणजे इफ टू कॉर्ड्स इक्विडिस्टंट, जेव्हा केंद्रापासून समान जर असतील ना, तर त्या कशा असतात, देन टू कॉर्ड्स आर काय असणार, दोन कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट. वाईस वर्सा. म्हणजे जर जीवा एकरूप, इफ टू कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट देन दॅट कॉर्ड्स आर इक्विडिस्टंट फ्रॉम सेंटर. म्हणजे त्या जर दोन जीवा एकरूप असतील की नाही वर्तुळामध्ये, तर समजायचं की त्यांचं केंद्रापासूनचं अंतर सारखं आहे. किंवा जर अशा दोन जीवा मिळाल्या ज्या केंद्रापासून समान अंतरावर आहेत, ज्या इक्विडिस्टंट आहेत सेंटर पासून, अशा जर दोन जीवा मिळतात, तर असं त्याच्यावरून आपण सांगू शकतो की त्या ज्या दोन जीवा आहेत की नाही त्या एकरूप आहेत, कारण त्या केंद्रापासून समान अंतरावर आहेत. कळतंय का नोन? हा थिअरम आहे आणि हा त्याचा कॉन्व्हर्स आहे, व्यत्यास आहे. इफ टू कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट देन दे आर इक्विडिस्टंट फ्रॉम सेंटर, आणि त्याचा कॉन्व्हर्स सांगतो इफ टू कॉर्ड्स आर इक्विडिस्टंट फ्रॉम सेंटर देन दॅट टू कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. जर दोन जीवा एकरूप तर त्या केंद्रापासून समान अंतरावर असतात, आणि व्यत्यास सांगतो की जर दोन जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतील तर त्या एकरूप असतात. आता पुढची पूर्ण एक्सरसाइज आपली या थिअरमवर आणि आधीचा जो आपण शिकलो की परपेंडिक्युलर, आपण केंद्रातून टाकलेला लंब जीवेला दुभागतो, ते पण वापरायचंय. असं दोन्ही मिळून थिअरम आपल्याला या 6.2 मध्ये वापरायचं. कळतंय? आधीचा पण वापरायचंय. केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. त्याच्यामध्ये 3च गणित आहेत बघा. 6.2 रेडियस ऑफ सर्कल इज 10 सेंटीमीटर. एक सर्कल आहे, त्याची रेडियस त्रिज्या 10 सेंटीमीटर. देर आर टू कॉर्ड, तिथे त्या सर्कल मध्ये दोन कॉर्ड आहेत, ऑफ लेंथ 16 सेंटीमीटर इच. दोन्ही कॉर्ड कशा आहेत, 16 सेंटीमीटर लेंथचे आहेत. म्हणजे काय आहेत त्या दोन्ही, दोन कॉर्ड 16 सेंटीमीटर अंतराच्या आहेत, याचा अर्थ हा दोन्ही कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहेत. व्हॉट विल बी द डिस्टन्स, हा दोन्ही जेव्हा एकरूप आहे, मग तुम्हाला काय शोधायला सांगितलंय, व्हॉट विल बी द डिस्टन्स ऑफ दिस कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. मग आपल्याला शोधायचंय की त्या केंद्रापासून किती अंतरावर आहेत दोन्ही जीवा, केंद्रापासून किती अंतरावर. तर दोन्ही जीवांचं केंद्रापासूनचं अंतर काढण्याची गरज नाही. कोणत्या तरी एका जीवेचं केंद्रापासूनचं अंतर काढलं की दुसऱ्या जीवेचं पण केंद्रापासूनचं अंतर किती असणार, सेम. कारण जर त्या कॉन्ग्रुएंट आहेत तर याचा अर्थ त्या इक्विडिस्टंट आहेत, अंतर समान अंतरावर. म्हणून दोन्हीचं अंतर काढायची गरज नाही, एकीच कुठलं तरी अंतर काढायचं. समजा एक ही एबी जीवा आहे आणि ही पीक्यू आहे, दोन्हीची लांबी 16-16 आहे. इथे समजा एबीचं अंतर केंद्रापासूनचं OM आहे आणि याचं ON. आपल्याला OM आणि ON शोधायचंय, पण OM आणि ON वेगळं आहे की सारखं आहे, सारखं आहे. सारखं सेम आहे, आहे. कारण AB आणि PQ एकरूप आहेत. तर इथे AB आणि PQ दोन्ही इज इक्वल टू 16 सेंटीमीटर, आणि आपल्याला OM आणि ON शोधायचं आहे. OM आणि ON इक्वल आहेत आणि ते शोधायचं. मग एकच काहीतरी शोधूया, OM किंवा ON. मग मी काय करते, याची रेडियस दिलेली आहे मला, तर मी एक ट्रायंगल इथे तयार करते, त्रिकोण तयार करते. एक OA जोडते
आणि हा त्रिकोण घेते OMA. कोणता त्रिकोण घेतला आपण? OMA. OMA. आता जो आपण तो थिअरम वापरलेला आहे तोच आपण इथे पण वापरायचा आहे. तुम्हाला हा त्रिकोण घ्यायचा आहे ना, OMA ट्रायंगल घ्यायचंय आणि त्याच्यात पायथागोरसचं थिअरम वापरायचंय OMA मध्ये. OMA मध्ये आपल्याला OA माहित आहे का? OA किती आहे? OA किती आहे? किती? 10 सेमी. 10 सेंटीमीटर. बरोबर. AM किती आहे? कारण त्रिकोणामध्ये AM येते. AM किती आहे? 8 8 कारण ही पूर्ण 8 AB सेंटीमीटर. जीवा 16 आहे की नाही? हा, AB जीवा 16 आहे, त्यामुळे AM आणि MB दोन्ही पण 8 येणार. मग इथे लिहायचं AM इज इक्वल टू B. AM आणि MB प्लस AB. जर वर्तुळ केंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. ते रिझन लिहायचं की परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर, जो थिअरम आपण आधी शिकलो ना तो, त्याच्यामुळेच हे दोन सारखे भाग होतात ना, कारण हा आपण जीवेवर लंब टाकलेला आहे, हा परपेंडिक्युलर आहे OM. जे अंतर आहे ना केंद्रापासूनचं जीवेचं, तोच लंब पण आहे, तोच परपेंडिक्युलर आहे. जो डिस्टन्स आहे ना OM तोच परपेंडिक्युलर पण आहे. आणि जर परपेंडिक्युलर आपण कॉर्डवर ड्रॉ करतो तर तो त्या कॉर्डला बायसेक्ट करतो, कॉर्डचे इक्वल पार्ट करतो. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड, असं रिझन द्यायचं. कळलं? मग आता हा ट्रायंगल आहे, याच्यामध्ये आपण पायथागोरसचं थिअरम वापरायचा आहे. इन राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोण OMA मध्ये पायथागोरस थिअरम प्रमाणे काय येणार? पायथागोरस थिअरम प्रमाणे सूत्र काय तयार होईल? काय फॉर्म्युला लिहिणार आपण आकृतीप्रमाणे? हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2. OM हायपोटेनस कोणता आहे? कर्ण कोणता आहे ह्याच्यामध्ये? काटकोनासमोरची बाजू OA. कारण काटकोनासमोरची बाजू जी असते की नाही ती कर्ण असते. ही 90 अंशाचा कोन आहे ना, त्याच्या बरोबर समोरची बाजू ही कर्ण आहे. कर्ण ओळखता आला पाहिजे मुलांना. कर्ण पहिला ओळख, चुकीचं सांगता अजून पण. काटकोनासमोरची जी बाजू आहे ती कर्ण असते. हायपोटेनस 90 डिग्रीचा अँगलच्या बरोबर अपोजिट. OA वर्ग बरोबर OA स्क्वेअर इज इक्वल टू, पुढे हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1. साइड 1 कोणती घ्यायची? आता हायपोटेनस घेतला आपण OA. आता राहिल्या कोणत्या साइड त्या घ्यायच्या? एक OM आहे आणि एक AM आहे. AM स्क्वेअर प्लस आणखी कोणती आहे? OM स्क्वेअर. एक हायपोटेनस असते. हा, जो हायपोटेनस आहे ना तो लेफ्ट साइडला घ्यायचा त्याचा स्क्वेअर, आणि उरलेल्या दोन बाजूंची सम राईट साइडला घ्यायची. कळलं? याच्यामध्ये आता व्हॅल्यूज टाकू आपण. OA किती आहे? OA 10 आहे, मग 10चा वर्ग. AM 8 आहे, 8चा वर्ग अधिक OM वर्ग. 10चा वर्ग किती येतो? 100. 8चा वर्ग
64 8चा 8चा 64 आणि 10चा 100. बरोबर. मुलं कधी कधी जास्त असतात, कधी कधी खूप कमी असतात. काय असतं काय माहिती. काल तर खूपच कमी होते, परवा. काय माहिती. पुढे काय करायचं याच्या? मॅम 100 इकडे घ्यायचा आणि OM स्क्वेअर इकडे घ्यायचा. नाही, 100 ने हलवायचा. OM स्क्वेअर इथेच ठेवा आणि हा 64 इकडे आणा. इकडे 100 असाच ठेवा आणि हा 64 इकडे येऊन मायनस होणार. सो जे शोधायचं ना ते त्याच बाजूला राहू दे. OM स्क्वेअर इथेच राहू दे राईट साईडला. हा 64 राईट कडून लेफ्ट कडे घ्या. आता 100 मधून 64 गेले 36 होतात. OM स्क्वेअर. 36 OM स्क्वेअर 36 आहे. मग OM किती येणार? 6. म्हणजे याचा अर्थ OM 6 सेंटीमीटर आहे. म्हणजे ही जी AB जीवा आहे ती 6 सेंटीमीटर अंतरावर आहे केंद्रापासून. सेंटर पासून AB कॉर्ड जी आहे ती 6 सेंटीमीटर डिस्टन्सवर आहे. मग PQ कॉर्डचं डिस्टन्स किती असणार? सेंटर पासून केंद्रापासून PQ जीवा किती अंतरावर असेल? 6 सेमी. 6 सेम असणार ना, कारण दोन्ही ज्या कॉर्ड आहेत त्या कॉन्ग्रुएंट आहेत. कळते की नाही? म्हणजे परत तुम्हाला हे सॉल्व्ह करायची गरज नाही. परत तुम्ही ON साठी इथे सोडवायची गरज नाही. ON साठी परत पायथागोरस थेरम वापरायची गरज नाही, कारण OM जेवढा असणार तेवढाच ON असणार. कारण दोन्ही जीवा एकरूप आहेत. दोन जीवा एकरूप असल्या तर मग आपण त्यांचं अंतर पण केंद्रापासून सारखं असतं. म्हणून एकच अंतर OM काढलं की ON पण तेवढाच असणार. कारण आपल्याला दोन्ही जीवांचं अंतर काढायचंय, दोन्ही कॉर्डचं डिस्टन्स काढायचंय. पण दोन्ही कॉर्डचं जरी डिस्टन्स काढायचं असलं तरी याचं रिझन लिहायचं की कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर इक्विडिस्टंट फ्रॉम सेंटर. एकरूप जीवा या वर्तुळ केंद्रापासून म्हणजे ज्या एकरूप जीवा असतात त्या केंद्रापासून समान अंतरावर असतात. समान अंतरावर. एक दोन्ही पण यस मॅम. कळलं का? येस कळलं? मॅम. यस मॅम कळलं. दुसरं काय दिलंय? इन अ सर्कल विथ रेडियस 13 सेंटीमीटर. एक सर्कल आहे त्याची रेडियस 13 सेंटीमीटर आहे. 2 इक्वल कॉर्ड्स, 2 इक्वल कॉर्ड आहेत म्हणजे कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहेत आणि त्यांचं डिस्टन्स जे आहे फ्रॉम सेंटर 5 सेंटीमीटर आहे. त्यांचं सेंटर पासूनचं डिस्टन्स 5 सेंटीमीटर आहे. फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड. मग आपल्याला दोन्ही ज्या इक्वल कॉर्ड आहेत त्यांची लेंथ फाइंड आउट करायची. आता दोन कॉर्ड इक्वल असल्यामुळे एका कॉर्डची लेंथ काढली तरी बस होईल. दुसऱ्या कॉर्डची लेंथ पण तेवढीच असणार. पण आता मगाशी डिस्टन्स काढायचं होतं. आता डिस्टन्स दिलेलं आहे कॉर्डचं. समजा हे दोन कॉर्ड आहेत. ही AB आहे, ही MN आहे समजा, आणि इथे सेंटर आहे समजा O. तर या दोन्ही कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहेत आणि या दोन्ही कॉर्डचं आपल्याला केंद्रापासूनचं अंतर दिलेलं आहे. काय दिले इथे? त्या AB आणि MN कॉन्ग्रुएंट आहेत, बरोबर आहे, पण त्यांची लांबी नाही दिली. जीवेची लांबी नाही दिली. कॉर्ड आपल्याला शोधायचे आहे, कॉर्डची लेंथ शोधायची आहे. आपल्याला दिले रेडियस. रेडियस किती दिलेली आहे? 13 सेमी. 13 सेंटीमीटर. 13 13 सेंटीमीटर.
13 सेंटीमीटर. आणि केंद्रापासूनच त्यांचं अंतर दिलंय. आता दोघांचं पण केंद्रापासूनचं अंतर, सेंटर पासूनचं डिस्टन्स सेमच सेंटीमीटर. असणार, कारण दोन्ही पण कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहेत. याचा अर्थ हे दोन्ही पण 5 सेंटीमीटर. ओपी आणि ओक्यू सारखं असणार ना? येस मॅम. येस. येस मॅम. मग आपण कुठल्याही एका कॉर्डची लेंथ काढू, मग दुसऱ्या कॉर्डची पण तेवढीच असते. तर त्यासाठी परत मी रेडियस घेणार अशी, ही ओ ए मी काढणार आहे. आणि आता जो ट्रायंगल बनला, राईट अँगल ट्रायंगल, हाच घेणार परत मी. आपण राईट अँगल ट्रायंगलच आहे. मेन राईट अँगल ट्रायंगल OPA बाय पायथागोरस थेरम. मला शोधून दाखवा आता. इथे तुम्हाला OP दिलेला आहे. OP दिलंय 5 आणि OA रेडियस पण दिलंय 13. AP शोधा. AP मिळेल आणि AP वरून मग AB मिळेल तुम्हाला. आधी AP मिळेल पायथागोरस थेरम. शोधा बघू दे AP किती येतं. बघा सारखंच मॅम थेरम 14 वापरायचं. 14 आलं. फॉर्म्युला काय बनेल. मॅम एपी पायथागोरस थेरम प्रमाणे. 40 मध्ये नाही नाही, याच्यामध्ये थेरम फॉर्म्युला सांगा कसा बनेल. OA स्क्वेअर इज इक्वल टू ओपी स्क्वेअर. सॉरी. ओपी स्क्वेअर. एक मिनिट डायग्राम दाखवते. हा, OA स्क्वेअर इज इक्वल टू, सॉरी हे P आहे इथे. ओपी स्क्वेअर. OP स्क्वेअर एपी प्लस एपी स्क्वेअर इज इक्वल टू प्लस AP 14 स्क्वेअर. OA म्हणजे रेडियस Plus आहे. AP OA रेडियस आहे. ओके OA रेडियस आहे ती 13 आहे. तिथे 13 स्क्वेअर. OP 5 स्क्वेअर प्लस AP मला फाइंड आउट करायचं. AP स्क्वेअर. हा 169 इज इक्वल टू 25 प्लस AP स्क्वेअर. 13 चा स्क्वेअर AP 169. स्क्वेअर इथेच ठेवू आणि हा 25 लेफ्टला नेऊन मायनस करायचा. 169 मायनस 25 किती होईल. काय म्हणतं. काय मॅम. 44. 144. काय झालं. 144. मग 144 बरोबर AP वर्ग. AP वर्ग 144 आहे. मग AP किती असेल. 12 Yes, ma'am, 12. 12 सेंटीमीटर. 12. 12 ma'am, 12. आता AP जर 12 येईल तर AB किती येईल. AB म्हणजे तुमची कॉर्ड आहे ही AB पूर्ण. 24. AP 12 24. आलं. 24. ही पूर्ण AB किती असेल. 24. 24. त्याचं रिझन काय लिहायचं. कारण काय लिहायचं त्याचं कारण काय लिहायचं. 24 का. 24 का, कारण जेवढा AP आहे तेवढाच PB आहे म्हणून ती 24. हा, जेवढा AP आहे तेवढाच PB आहे म्हणून 24 ना. 12 आणि ह्याचं पण 12च आहे. हा, येस मॅम. काय कारण Yes, द्यायचं. मग त्याचं कारण काय द्यायचं. याचं कारण काय द्यायचं. वर्तुळ AB हा केंद्रापासून APच्या दुप्पट का आहे. हा.
तेच कारण द्यायचं. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू कॉर्ड, बायसेक्ट द कॉर्ड. आणि म्हणून 2 गुणिले डबल असतो एपीच्या, मग तो 24 सेंटीमीटर. आणि एबी जर 24 आहे तर दुसरी जी कॉर्ड आहे तुमची एम एन ती सॉरी पी क्यू ती सुद्धा काय असणार? दोन्ही जीवांची लांबी शोधायला सांगितलंय. एबी आणि पी क्यू दोन्ही पण 24 सेंटीमीटर. हॅलो टीचर. हा बोला. टीचर माझ्या मोबाईलची चार्जिंग आहे ना 2% मी लेफ्ट होऊ शकते. हो हो. मुलं मध्ये तर चांगली 27-28 असायची, आता परत 17-18 वर आली आहेत. पहिल्या लेक्चरला पण तेवढीच असतात का? नाही पहिल्या लेक्चरला थोडे जास्त असतात. कळलं? हो टीचर पहिल्या लेक्चरला थोडे जास्त. मॅम जास्तीत 30 असता. आता इथे थर्ड वाला काय दिलंय क्वेश्चन? दुसरं 2 कळले ना, कसे सोडवायचे? येस मॅम कळले. सेगमेंट पीएम आहे, सेगमेंट पीएन आर कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. 2 सेगमेंट आहेत पीएम आणि पीएन, सॉरी त्या कॉर्ड आहेत, कॉन्ग्रुएंट कॉर्ड आहेत पीएम आणि पीएन विथ सेंटर सी, त्याचा सेंटर सी आहे. शो दॅट रे पीसी इज द बायसेक्टर ऑफ अँगल एनपीएम. आता याची आपल्याला आधी डायग्राम काढावी लागेल. 2 कॉर्ड आहेत त्याच्या पीएम आणि पीएन आर कॉन्ग्रुएंट कॉर्ड, त्या कॉन्ग्रुएंट आहेत विथ सर्कल विथ सेंटर सी. एक सर्कल आहे त्याचा सेंटर सी आहे. असा सर्कलचा जो सेंटर आहे तो सी आहे. आणि 2 कॉर्ड आहेत, एक पीएम आहे आणि दुसरी पीएन आहे. पीएन बोलल्यावर पी पासूनच इथूनच अशी दुसरी कॉर्ड असणार. या दोन्ही पण कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहेत, पीएम आणि पीएन दोन्ही पण कॉन्ग्रुएंट आहेत. तर त्यांनी आपल्याला प्रूफ काय करायला सांगितलं माहितीये का? टू प्रूफ की हा जो रे आहे पीसी, किरण पीसी, रे पीसी इज द बायसेक्टर ऑफ अँगल एनपीएम. हे प्रूफ करायचं आपल्याला की हा जो पीसी आहे, पीसी हा एनपीएम जो अँगल आहे ना, एनपीएम अँगल त्याचा बायसेक्टर आहे. हा एनपीएम अँगल जो आहे हा, या एनपीएम अँगलचा हा पीसी बायसेक्टर आहे, अँगल बायसेक्टर आहे. तर बायसेक्टर आहे म्हणजे काय करतो तो पीसी जर अँगल बायसेक्टर आहे याचा अर्थ तो अँगल एनपीएम चे 2 इक्वल पार्ट करतो, बरोबर आहे? हा, म्हणजे आपल्याला पीसी हा बायसेक्टर आहे हे प्रूफ करायचं आहे. म्हणजे आपल्याला काय प्रूफ करायचं माहितीये का? हा जो अँगल आहे इथला अँगल एनपीसी आणि दुसरा अँगल हा एमपीसी, एक एनपीसी आणि एमपीसी हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, हे मला प्रूफ करायचंय. थोडक्यात हे मला सिद्ध करायचं की हे दोन्ही अँगल इक्वल आहे, बरोबर? एनपीसी आणि एमपीसी हे दोन्ही अँगल इक्वल झाले तर आपण सांगू शकतो की हा जो पीसी आहे हा मोठा अँगलचा बायसेक्टर आहे. एखाद्या अँगलचा बायसेक्टर कसा असतो? हा बायसेक्टर जर असेल तर हे जे 2 छोटे अँगल असतात ते इक्वल असतात. म्हणजे हा बीडी बायसेक्टर कधी होणार? जेव्हा हा अँगल एबीडी छोटा अँगल आणि दुसरा
दोन्ही छोटे अँगल जेव्हा सेम असणार, म्हणजे हा 60 असेल तर हे 30-30 चे जर असतील ना, तरच आपण म्हणू शकतो की हा जो बीडी आहे तो बायसेक्टर आहे. कळते की नाही? बायसेक्टर म्हणजे काय? अँगलला बायसेक्ट करणार, अँगलचे दोन इक्वल पार्ट करणार. म्हणजे आपल्याला थोडक्यात काय प्रूव्ह करायचंय मुलांनो? हे दोन अँगल सेम आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत, हे प्रूव्ह करायचंय. अँगल NPC कॉन्ग्रुएंट टू अँगल MPC. बरोबर आहे की नाही? यस मॅम, बरोबर आहे. मग ते कसं आपण आता प्रूव्ह करणार आहे बघूया. कसं ते सिद्ध करायचं. बघा, त्याच्यासाठी काय करायचं माहितीये का? इथे मी परत थोडीशी दूर. तर इथे मी काय करणार माहितीये का? हा सी जो आहे असा रे काढला आपण, तर सी जो के आपला सर्कलचा जो सेंटर आहे ना, त्या सेंटर मधून मी या कॉर्डवर, दोन्ही कॉर्डवर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करते. हा समजा CA घेऊया आणि करते जो आहे CB. मॅम, तुमचा माईक बंद आहे. मॅम, तुमचा आवाज येत नाहीये. मॅम, तुमचा माईक बंद आहे. मॅम, तुम्ही काय विचारलं आहे का? आवाज येतो? आवाज हो मॅम, येतोय. बरं, थोडंसं राहिलं आपलं बाकी. आपण काय केलं? दोन्ही जीवांवर लंब टाकला केंद्रातून. एक सी केंद्रबिंदू आहे, सी सेंटर आहे, त्या सेंटर मधून मी हा एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला CA. तो या जीवेवर टाकला. PM वर, कॉर्ड PM वर मी CA परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि सेगमेंट CB जी आहे ती PN वर मी परपेंडिक्युलर ड्रॉ केली. ठीक आहे, लंब टाकला. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे?
याच्यामध्ये आपल्याला फक्त एवढंच करायचं की हे जे दोन ट्रायंगल बनलेत ना, कोणते, एक आहे CAP, दिसतो त्रिकोण CAP, आणि दुसरा जो त्रिकोण आहे तो आहे CPB. दिसतात त्रिकोण दोन, एक ब्लॅक मध्ये आणि एक ब्लू मध्ये. इन ट्रायंगल CAP अँड ट्रायंगल CBP. आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये त्रिकोण दिसतात दोन्ही पण. दोन्ही हो त्रिकोणामध्ये teacher. दोन्ही राईट अँगल ट्रायंगल आहेत, बरोबर आहे. दोन्ही काटकोन हो त्रिकोण आहेत teacher. की नाही. हा, हो त्याच्यामध्ये teacher. हायपोटेनस कोणते आहेत, दोन्ही दोन्ही ट्रायंगल मध्ये हायपोटेनस कोणते आहेत. मॅम तुमचा आवाज अटकतोय. कर्ण कोणता आहे दोन्ही त्रिकोणामध्ये, कर्ण कोणता आहे, कर्ण मॅम तुमचा हायपोटेनस आवाज कोणता क्लिअर आहे. येत नाही. मॅम PC. मॅम PC. PC, बरोबर. आता PC जी आहे ती दोन्ही त्रिकोणामध्ये कॉमन साइड आहे, बरोबर आहे. सामायिक बाजू Yes आहे. ma'am. कॉमन साइड. मग सेगमेंट PC कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट PC. दोन्ही मध्ये ती कॉन्ग्रुएंट, दोन्ही मध्ये ती कॉमन आहे. आणि तो हायपोटेनस पण आहे दोघांचा. कॉमन साइड पण आहे, म्हणजे कर्ण पण आहे, बरोबर. Yes ma'am. आता दुसरं काय आहे माहितीये का आपल्याकडे. तुम्ही सांगू शकता का काय एक रुपये अजून आपल्याकडे, कारण कर्णभुजा जर कसोटी लावायची, हायपोटेनस. माझा आवाज का मला येतोय. मॅम मॅम मयूरचा तुमचा माईक. आवाज रिपीट होतोय. माईकचा प्रॉब्लेम झाला. हा, तर हा कर्ण एकरूप आहे, कर्णाची जोडी एकरूप मिळाली. आणखी एक जोडी बाजूची मिळाली ना की कर्णभुजा कसोटीनुसार दोन्ही ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो, दोन्ही त्रिकोण एकरूप होणार. मग कोणती भुजा घेऊ शकता तुम्ही. मॅम तुमचा माईक ऑफ आहे. मॅम तुमचा माईक बंद आहे. मॅम तुमचा आवाज येत नाही मला. Okay ma'am. Okay ma'am. Bye. मॅम काय म्हणालात का तुम्ही, मला तुमचा आवाज येत नव्हता. मॅम नेक्स्ट लेक्चरला घ्यायला सांगताय. ओके थँक्यू. Bye ma'am. Good night. ओके मॅम बाय. Bye ma'am.
थँक्यू मॅम.